जवळजवळ 28 वर्ष मिनिस्ट्रीमध्ये आहे. 28 वर्ष झालं संदेश देतो, परंतु माझी तुमची ओळख नव्हती. सोलापूरमध्ये मी आणि तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी आला त्याला कारणीभूत कोण असेल तर जीसस इंडिया टीव्हीवर का. पहिल्यांदा मी म्हणतो की लॉकडाऊन यासाठी पडलं, कोरोनामध्ये काय झालं, किती नुकसान झालं, याच्यापेक्षा कोरोनामध्ये लोक देवाच्या अधिक जवळ आले. कोरोनामध्ये लोकांना जगायचं असेल तर देवाचं वचन ऐकावं लागेल. त्यामुळे पुष्कळ लोक सांगितलं की आम्ही घरामध्ये घाबरलेल्या अवस्थेमध्ये होतो. मी जातो वेगवेगळ्या सभांना, त्याच लोक सांगतात की कोरोना काळामध्ये ज्या आम्हाला भीती वाटत होती त्यास मी चालता बोलता मोबाईल खिशामध्ये घालत होतो आणि त्या काळामध्ये देवाचं वचन ऐकत होतो आणि देवाच्या वचनानं आमच्यामधली भीती निघून गेली. हे फार मोठं काम. जर सोलापूरमध्ये नुसतं मी बोलत राहिलो असतो, सोलापूरच्या लोकांना त्याचा फायदा झाला असता, परंतु मुंबईच्या लोकांना, महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आहेत. नुसतं तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की फक्त या ठिकाणचे लोक कनेक्टेड नाही महाराष्ट्र किंवा भारतापुरते, तर परदेशातनं सुद्धा एक तरुणाचा मला कॉल आला होता. त्यांनी सांगितलं की पास्टर, त्या दिवशी इतका डिप्रेस होतो, निराश होतो, काही औषध घेतल्यानंतर ते औषध इतकं घातक ॲलर्जेटिक होतं माहीत नव्हतं आणि मग त्याचा श्वास कोंडला आणि त्याचं अंग काळं निळं पडू लागलं. मला वाटतं की इंग्लंडमध्ये काहीतरी तो होता. मग त्याने त्याच्या मम्मीला फोन केला. मम्मी, काहीतरी औषध घेतलं की त्याची ॲलर्जी मला झाली आणि माझा श्वास कोंडायला लागला, त्यानंतर माझं सगळं अंग काळं निळं झालेलं आहे. म्हणजे बाबा काळजी करू नकोस, ताबडतोब पास्टरला फोन लाव. आणि मग त्याने मला फोन लावला आणि फोन लागल्यावर त्याला धाप लागलेली होती. मग तो सांगू लागला, मला खूप भीती वाटायला लागली, माझं काहीतरी होणार आहे. त्याला म्हटलं काळजी करू नको, एक संदेश आहे, तो संदेश ऐक. तो संदेश त्याला दिला, तो संदेश त्याने ऐकला, त्याच्यानंतर प्रार्थना केली. मग तो हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरने त्याला पहिला प्रश्न केला, हे औषध तुला सजेस्ट कोणी केलं आणि हे औषध घेतल्यावर तू जिवंत राहिला कसा? त्यास त्याला कळालं, माझ्याकडं फक्त प्रार्थनेच्या पाठबळामुळे मी वाचलेलो आहे. ही ताकद देवाच्या वचनाची, ही ताकद देवाच्या वचनाची. म्हणून लक्षात ठेवा, हे जे काम आहे ना, हे काम करत असताना जर एक व्यक्तीनं ते आपल्या खांद्यावरती घेतलं नसतं. मला आठवतं त्यांनी, मी नगरमध्ये पहिली सभा, आताच आमची पास्टरांबरोबर बोलणं झालं की ते नगरमध्ये पहिली सभा, त्या सभेचं रेकॉर्डिंग ब्रदर करत होते आणि मलाही माहित नव्हतं की ते ख्रिस्ती आहेत म्हणून. परंतु ते बोलता बोलता बोलायला लागल्यावरती ते म्हणते की तुम्हाला इथं नाही, तुम्ही अजून चांगल्या ठिकाणात तुमचं प्रीचिंग व्हायला पाहिजे, ग्राउंडवरती व्हायला पाहिजे. त्यावेळेस माहित नव्हतं की खरंच प्रभू अशा पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रात घेऊन जाईल, जगाच्या कानाकोपऱ्यात देवाचं वचन जाईल. आणि हे देवाच्या वचनाची ताकद काय माहिती का? काल मला 2 आठवड्यापूर्वी, मला वाटतं 2 आठवडा का 1 आठवडा, एक सिस्टर त्यांनी सांगितलं की माझ्या परिवारामध्ये एवढ्या समस्या, नवरा बायको आमचं कधीच एकमेकाशी पटलं नाही, घरातलं वातावरण इतकं वाईट, गढूळ. मग मुलगी 19 वर्षाची झाली, ते म्हटले तुमचं एकमेकाशी पटत नाही. मग तिनं जाऊन विधर्मी मुलाशी लग्न केलं. मुलं घरामध्ये दारू पिऊन येतात. दुसरी एक मुलगी आहे, कोणाचं कोणाला पायपोस नाही. आणि त्या दिवशी मी ठरवलं, बस झालं आता, ना नवरा बदलत आहे, ना मुलं बदलत आहे, कोणीच बदलत नाही. ते की आता सुसाईड करायचं, मरून जायचं. आणि त्या विचारांमध्ये मी रडत होते आणि मरणाचा विषय पक्का झाला. पण कुणीतरी एकाने मला एक व्हिडिओ शेअर केला युट्यूबचा आणि तो व्हिडिओ मी ऐकला. मग मला असं वाटलं, मरायचं का? माझा देव जिवंत आहे आणि तो सगळी परिस्थिती बदलेल. आणि ते म्हणजे त्या आशेवरती मरणाचा विषय मी कॅन्सल केला. म्हणून लक्षात ठेवा, एक व्हिडिओ जर कोणाला शेअर कराल ना, कोणीतरी मरणापासून वाचणार आहे. वाचणारी प्रिया, तुम्ही लोकांना
जर वाचवायचं असेल तर नुसत्या प्रार्थना करू नका. तुम्हाला सांगता येत नाही लोकांना, पण देवाच्या वचनाची ताकद आहे. तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. जर लोकांना प्रकाशामध्ये आणायचं असेल ना, तर देवाचं वचन फक्त पाठवून द्या. ते काम करणार म्हणजे करणार. आमेन, आमेन. काम करतं हो देवाचं वचन. आणि असलं काम करतं ना की लोक थक्क होऊन जातील. म्हणून ते काम करा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देवानं तुम्हाला भरपूर दिलेलं आहे बरं का. भरपूर दिले म्हणूनच तुम्ही आला नाही का. आणि पैसे ठेवले तरी आला हो. फुकट तर भरपूर येतात नाही का. बऱ्याच ठिकाणामध्ये लोकांना बोलवलं, या मग तुम्हाला जेवण ठेवेल. मग लोक वचनाला कमी जेवायला जात असतात. येशू ख्रिस्त नाही का ते वचन सांगायला लागल्यावर, प्रभूजी तुम्हाला शोधत होता, तुम्ही कुठे होता. तो म्हटलं, तुम्ही मला शोधत नव्हता, जेवणासाठी मला शोधत होता. पण धन्य तुम्ही लोक, तुम्ही तुमचं जेवण खाऊन आलेला आहात. लक्षात घ्या, हे देवाचं वचन आहे. या वचनासाठी आमच्या अंतःकरणात भूक आणि तहान असली पाहिजे. भूक आणि तहान. आणि जेव्हा हे देवाचं वचन लोकांपर्यंत जाईल, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, येशूनं शिष्यांना त्यावेळेस पण सांगितलं होतं, प्रभू एवढे लोक आहेत, भुकेले आहेत सगळे. हे फार सांगणं सोपं असतं की लोक भुकेले आहेत. लोक म्हणतात पण, पास्टर महाराष्ट्र देवाच्या वचनासाठी भुकेला आहे. वचन गेलं पाहिजे लोकांकडं. डिस्कशन फार सुंदर असतं. वचन गेलं पाहिजे लोकांकडं. कसं जाणार. तुम्ही द्या ना भाकरी, तुम्ही द्या. हे फार सोपं आहे बोलणं. नाही, वचनाची महाराष्ट्राला गरज आहे. भाकरी कुठे आहे. येशू शिष्यांना म्हटलं तुम्ही भाकरी द्या. लगेच खिशे तपासले. 200 रुपयाच्या भाकरी. अरे 5 भाकरी पुरल्या. 200 रुपयाच्या भाकरी नसत्या पुरल्या. पण काढायला नको ना. काढायला नको आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्हाला वाटतं ना देवाच्या वचनाचं काम वाढावं, तर तुमची भाकर द्या. आमेन म्हणाल का. शिळा करू नका तुमच्या भाकरीवर का. तुमची भाकर द्या. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमची भाकर प्रभू काढून घेतो ते तुम्हाला उपाशी ठेवण्यासाठी नाही, प्रभूची भाकर तुम्हाला द्यावी बरं का. आमेन. म्हणून विधवेची एक भाकर काढली आणि 3.5 वर्षाच्या भाकरी तिला मिळाल्या. आमेन. ही ताकद आहे. मी तर म्हणतो जीसस इंडियाला. आता तुम्ही एवढे लोक आहेत, जर ठरवलं ना महिन्याला 100 रुपये द्यायचे, महिन्याला हो 100 रुपये, तुम्ही त्या ह्याच्यात गेला तर 500 रुपयाचा पिझ्झा खाता बरं का. इतका भंगार असतो. त्याने कळतं तुमचं डायजेशन नीट होणार नाही. त्याने कळतं तुम्हाला बीपी होणार, बरंच काय काय होणार. खाऊ नका ना पिझ्झा. तुम्ही तुमच्या भाकरी खाऊन चांगले झाला. आणि प्रार्थना, देवा तुझं राज्य हो. अरे तुझा पिझ्झा बंद होईल तेव्हा देवाचं राज्य आहे. आमेन. म्हणून लक्षात ठेवा, काहीतरी तुमच्या परिवाराला जसं देवानं तारण दिलं ना, तसं तुमची भाकर अनेक लोकांना तारण देणार आहे. आमेन. आमेन. भाकरीसाठी जगू नका. ही भाकर, मी 2 गोष्टी नेहमी सांगतो. मला एका गोष्टीचा फार राग आहे, कबर. आणि आमचं जीवन कबरेपर्यंत. बघा ना तुम्ही, ज्या लोकांना सांगितलं ना येशूला स्वीकारायला पाहिजे, पुरणार कुठं. मी सोलापूरमध्ये गेलो, आम्ही येतो तुमच्या चर्चला, पुरणार कुठं. तू मरून बघ, मी पुरून दाखवतो. मरायचं तर लांब, पुरणार कुठं, पुरणार कुठं, पुरणार कुठं. अरे ते बाकीचे लोक बरे आहेत ज्यांच्याकडे त्या कावळ्याला प्रेत खायला देतात. खाऊ दे कावळा तर तृप्त होऊ दे. आणि तुमचं प्रेत एवढं भारी, पुरलं तरी त्याला काय ढेकणं झुरळच खाणार आहे. त्याला काय ते म्हणणार नाहीत की बाबा हिचं प्रेत आहे, नाही खायला पाहिजे. पुरायचा आणि मरायचा विचार करू नका, स्वर्गात जाण्याचा विचार करा. आमेन. स्वर्गात आमेन. जाण्याचा आमेन. विचार. आमेन. मिशन फक्त स्वर्गराज्य. स्वर्गराज्य काय करायचं नाही. काहीतरी देवाच्या राज्यासाठी करता आलं पाहिजे ना. लक्षात ठेवा, किती मोठ्या बंगल्यामध्ये राहिला. आम्ही काय करतो, साठवून इतकी काटकसरीची घाणेरडी सवय लागली आम्हाला. काटकसर. बऱ्याच लोकांचा एक डायलॉग असतो, द्या विष खायला पैसा नाही, माझ्याकडे अख्खी बाटली देतो तुम्हाला.
फिश खायला पैसा नाही पाळत साहेब. आणि तिजोरीत नोटा पडल्यात. जीव पण जात नाही हो नंतर नंतर. हो त्याच्या याला बोलवा, तो आला का सचिन, आला का सचिन, त्याला बोलवा, तो आला आता तर नाही. नोटांमुळे जीव सोडता येत नाही. लक्षात ठेवा, क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्त इतकं शांतपणे म्हटला, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो का, त्याचं मिशन कंप्लीट झालं. Amen. Amen. मिशन कंप्लीट होऊ द्या. धनावरती प्रेम करू नका, प्रेम देवाच्या राज्यावरती करा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, दिल्यानं धन वाढतं. Amen. दिल्यानं, हा नियम आहे देवाचा, द्या म्हणजे. पण आमच्याकडे सगळे पालक साहेब अशी प्रार्थना करा की तुम्हाला मी जास्त द्यावं. मग तशी तुला तुझ्यासाठी प्रार्थना करण्याची मीच प्रार्थना केली असते, देवा त्याच्या खात्यावर पाठवायची, माझ्या खात्यावर पाठव, मी कशाला तुझ्याकडे आलो असतो. अरे भामट्यांनो, अशी प्रार्थना मला करायला शिकवता. अशी प्रार्थना करा पालक साहेब, आमच्या खात्यात यावं कुठून तरी, इकडून तिकडून. एवढे भोळे वाटलं का तुम्हाला मी, इकडून तिकडून तुम्हाला, हे देवा याच्या खात्यावर जाऊ दे, मी तर अशी प्रार्थना करेन याच्या खात्यावरच पण माझ्या खात्यावर येऊ दे. हे बायबल असलं शिकवतच नाही, नाही शिकवत असलं बरं का. विधवेच्या 2 टोल्या त्यांनी बघितलेल्या आहेत. तिची उपजीविका प्रभूच्या राज्यासाठी तसं असलं पाहिजे. मला आनंद वाटतो, मी कधी कधी जातो ना, माझ्या चर्चमध्ये एक बहीण होती, अजून तिचं मी कधीच विसरणार नाही. 5 लेकरं, नवरा मेलेला. तिच्या घरामध्ये प्रार्थनेसाठी जाताना पलंगावरती मी बसत होतो. पाळकसाहेब पलंग पायवर घ्या म्हणलं, सिस्टर कशाला, रॉकेल न्यायला, कांदा बटाटा न्यायला लोक आलेले आहेत, त्यांना देऊ द्या. आणि जेव्हा चर्च बांधायचं होतं ती म्हणजे, पाळकसाहेब देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, पण पुढच्या महिन्यात द्या. गेलो मी गेलो आणि विसरलो. म्हटलं काय देणार आहे गरीब बिचारी, जी रॉकेल विकून तिची उपजीविका करत आहे. गेलो तिच्या घरी, तिने हातात पैसे आणून दिले. तुम्ही विसरला पण मी नाही विसरले. म्हटलं सिस्टर एवढा सगळा नोटा कशा काय, तुम्ही विधवा आहे. नोटाचा बंडल आणून दिला. मरताना माझ्या नवऱ्याने एकच चांगलं काम केलं होतं, माझ्या पोरांसाठी त्याने एक घर बांधून गेलं होतं. देवाचं घर बांधलं जात आहे, मी त्या घरात नाही राहणार ज्या घरामध्ये आता मी भाड्याचं घरामध्ये आहे, मी समाधानी आहे. पाळक साहेब, नवऱ्याने दिलेले शेवटचं घर विकलो देवाच्या मंदिरासाठी. धन्य ती स्त्री जिनं आपल्या घरासाठी नाही, देवाच्या घरासाठी काम, देवाच्या घरासाठी काम करा, देवाच्या राज्यासाठी काम करा, देवाच्या राज्यासाठी. विषय मला तो त्याच्यावर जायचं नाही, पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो, भेटा त्यांना, जाताना भेटा आणि कबुली द्या. तुम्हाला वचन लोकांपर्यंत सांगणं इतकं सोपं नसतं. लक्षात ठेवा, हा प्रचार जो आहे ना, तो इतका सोपा नसतो. या प्रचार करण्यासाठी, तयार करण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते ना, ते मला माहिती आहे. हा असा संदेश तुमच्याकडे येत नाही. आणि एक गोष्ट सांगू, मी बायबल कॉलेजला पण कुठे गेलो नाही, पण दिवस रात्र देवाच्या वचनाशी बोलत असतो. इथं येण्यासाठी मी खास तयार करून आणलेला हा संदेश आहे. हा अजूनपर्यंत युट्यूबला कुठल्या चॅनलवरती कधीच बोलला गेला नाही. पहिल्यांदा हा तुमच्या बांद्र्या काय चेंबूरच्या लोकांसाठी, कुर्ला चेंबूरच्या लोकांसाठी खास बनवून आणलेला संदेश आहे. म्हणून लक्षात ठेवा, आमचं जेवढं डेडिकेशन आहे ना, तुम्हाला लोकांना देता येत नाही, पण जे देतात ना त्यांच्यासाठी काम करा. का, मला माहिती आहे हा संदेश अनेक मंडळांमध्ये जातील ना, लोकांचे विचार बदलून जाणार आहेत. Amen. वाद Amen. नसणार आहेत. लोक प्रेम करायला लागतील एकमेकावरती, प्रेम करायला लागतील, प्रभूच्या राज्यासाठी तयार होतील. आज जगात सगळीकडे पाहिलं तर गोंधळ आहे. एक आशेची जागा म्हणून देवाचं मंदिर आहे, बाकी कुठं आशा नाही. आणि अशा ठिकाणामध्ये येत असताना ज्या पद्धतीचं परिवर्तन, ज्या पद्धतीची स्थिती आहे, गाढवं शोधायला गेला आणि शोधता शोधता राजा झाला. गाढवं शोधायला गेला. आज पण तुमच्यामध्ये काही असे लोक आहेत 100%,
मी म्हणू शकत नाही की इथून एक व्यक्ती, एखादा तरुण, एखादी तरुणी, कोणीतरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीसाठी देवाकडे फार मोठं प्लॅनिंग आहे, जबरदस्त प्लॅनिंग आहे. देवाकडे योजना आहे, पण योजना करणारा देव आहे आणि त्याच्याकडं निवड करण्याचं स्वातंत्र्य. कोणाला पण निवडत नाही तो. ईशाच्या घरामध्ये गेला, ईशाला शमूएल त्याला सांगतो, शमूएलाला तो सांगतो, जा ईशाच्या घरामध्ये एक राजा आहे. 7 मुलं त्याच्या समोर आहेत. एकेका मुलाकडे तो पाहतो, त्या शमूएलाला असं वाटतं की राजा होण्यासाठी हा लायक आहे. सगळी मुलं संपतात, 7 मुलं संपतात. देव त्याला म्हणतो, यातला मुलगा नाही, वेगळा कोणीतरी आहे. त्याला मोठा प्रश्न पडतो, कोण आहे? तो जातो, अजून एखादा मुलगा आहे का? आहे. राजासाठी तो लायक नाहीये, मेंढरं चारणार आहे. त्यांची शरीरयष्टी बघ, किती उंच आहेत, किती सुंदर आहेत. यातला एक राजा. देव म्हटलं नाही, मला यातला नाही निवडायचं, ऐका. आणि मग त्याने म्हटलं, बोलव त्याला. आणि त्याला रानातनं आणल्यावर हा शमूएलाला मोठा प्रश्न पडला, देवा खरंच तुला वाटतं का हा राजा व्हावा? त्यास प्रभू त्याला काय म्हणतो माहिती का? अरे तू बाहेरून बघतोस, मी अंतःकरण पाहतो. Amen. Amen. आज रात्री तुमचं अंतःकरण प्रभू बघेल आणि तुमच्यातला राजा बाहेर येईल. Amen. Amen. राजा बाहेर काढण्याची जागा. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू समोर येताना पहिले हृदयाला रिपेअर करायचं काम करायचं. हृदय स्वच्छ बनवायचं. आणि स्वच्छ बनवत असताना जसं येशूनं बनवलं, कसं स्वच्छ बनवलेलं आहे. उत्तर दिलं नाही दोषारोप करणाऱ्याला. तुम्ही कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आणि तुमचा न्यायाधीश फक्त येशू आहे. Amen. Amen. कोण न्यायाधीश आहे? त्याच्या समोरच तुमचं निर्णय. अजून एक गोष्ट मला सांगतो, व्यभिचारी स्त्रीला व्यभिचार करताना पकडलं आणि शास्त्रात लिहिलेल्या गोष्टीनं तिच्यावरती दोष लावून 100% तिला दगडानं मारावं, हा नियमच आहे. आणि तो नियम घेऊन लोकांनी तिच्यावरती दोषारोप करण्यासाठी येशूकडे घेऊन आले. काय घडलं ते मी तुम्हाला सांगत आहे. येशू कशा न्यायाधीश आहे त्याच्या संबंधानं. मग ते आले, प्रभूजी शास्त्रात लिहिलं व्यभिचार करताना सापडलं तर दगड मार करावा, तुमचं मत काय? येशू म्हटलं, ठीक आहे, बरोबर तुम्ही बोलता, पण पहिला दगड त्यांनी मारावा ना ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. आता यांना काय वाटलं माहिती का, माझं पाप आपला स्वभावच आहे, आपला तो बाळून लोकांचं ते. आपल्या बाळ्याने किती पाप केले तरी आम्ही म्हणतो माझं बाळू आहे, माझं बाळू आहे. आणि दुसऱ्याच्या बाळ्याने जरा जरी पाप केलं की कार्ट झालं. येशूकडं तसं नाही. येशूकडं कुठलंही कार्ट आलं तर येशू त्याला अंजारून गोंजारून घेऊन त्याला आपला बाळू बनवतो. त्या बाईला त्यानं म्हटलं, बाई तुला कोणी दगड मारला नाही का, मीही तुला क्षमा करतो. हे देवाचा न्याय आहे, देवाचा न्याय आहे. म्हणून लोक तुम्हाला दोषारोप करून एकमेकासमोर उभं करतील. ठोंठपणे खाचित करू नका आणि आशा पण सोडू नका. जरी तुम्ही दोषी असला पण प्रभू समोर जेव्हा तुम्हाला आणलं जाईल, कान देऊ नये का. पौलाला ही गोष्ट माहिती होती म्हणून पौल काय म्हणतो माहिती का, स्वतःच जजमेंट करताना. हा पौल ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, हा पौल सगळ्याला नावं ठेवणार आहे. पौलाचं वाचा तुम्ही. तुम्हाला पौल पौल वाटतो ना, मी उगाच त्याचा म्हटलं पौलाविषयी लोक एवढं बोलतात. या पौलाविषयी थोडासा अभ्यास करायला गेल्यावर तो पौल एवढं नावं ठेवत आहे सगळ्याला. पण पौलाला ज्या दिवशी रेव्हिलेशन झालं त्यास पौल काय म्हणतो माहिती का, जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. Amen. सगळ्यात मोठा पापी मी आहे. निवड मागून घेणं कशासाठी म्हटलेलं आहे. जेव्हा तुम्हाला लोक दोष लावतात, दोष लावू द्या. लोकांचा अधिकार दोष लावणं आणि येशूचा अधिकार आहे तुम्हाला दोषमुक्त करणं. Amen. Amen. येशू तुम्हाला अधिकारानं दोषमुक्त करून टाकतो. भाई जा, मीही तुला क्षमा केली. इथून पुढं हे मात्र लक्षात ठेवा, मी तुला इथून पुढं पाप करू आता नको. प्रॉब्लेम काय झाला माहिती का, वन सेव ऑलवेज सेव. क्षमा केली, पाप करायला मोकळं राहा. क्षमा केली.
आता शंभरुणी स्त्रीला, त्या व्यभिचारी स्त्रीला जरी येशू म्हटलं असता, जा मी तुला क्षमा केली, इथून पुढं का हो, पापाचं वेतन म्हणजे क्षमा केली आणि तुम्ही पाप केलं याचा अर्थ तुम्हाला दंड मिळणार नाही असं होऊ शकत नाही. असं होणार आहे तसं. म्हणून हे पण डोक्यातनं काढून टाका. ती व्यभिचारी स्त्री, तिला क्षमा मिळाली म्हणजे आता ती कसंही जीवन जगेल असं होऊ शकत नाही. असं होऊ शकत नाही हो. हे पण डोक्यातनं काढून टाका. तुम्हाला तुमचं तारण टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तारण दोन प्रकारचे आहेत. एक तुमच्या जीवाचं तारण, आणि तारण या शब्दाचा अर्थ अजूनही लोकांना समजलं नाही. लोक काय म्हणतात माहिती का, तारण झालं. तुमचं तारण कसं झालं, लोकांना प्रश्न करा. म्हणतात नाही, त्या दिवशी मला एक संदेश आला, मग मी खूप रडले, मी खूप रडलो, मग मी बाप्तिस्मा घेतला आणि माझं तारण झालं. नाही, तारणाची व्याख्या येशू ख्रिस्तानं एका शब्दामध्ये निकोदेमसासमोर मांडली, पाण्यानं आणि आत्म्यानं. आणि मग म्हटलं नव्याने जन्माला वाचून. शांत बस. पाण्यानं आणि आत्म्यानं म्हणजे नवा जन्म झाल्याशिवाय कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. तारण म्हणजे नवा जन्म. नवा जन्म म्हणजे काय, आता बघा, दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगतो. मी आलो इथं, प्रीचिंग केलो, तुम्हाला खूप आवडलं. कुर्ल्याचे लोक, बांद्र्याचे लोक, कुठून कुठून बऱ्याच ठिकाणातनं लोक आले, सगळे मला भेटले. मग गुजरातवरून एक फॅमिली आहे का, ती आहे का कुठे, हा गुजरातवरून फॅमिली आली. ते आले, पालक साहेब, मग त्यांच्या गाडीवर मी प्रार्थना केली. आता सगळं किती छान आहे. मग ते जाऊन सांगणार, फोटो काढला, ते सांग आम्ही तेलोरे पास्टरला भेटून आलो, एकदम छान झालं बरं, सगळं छान आहे. आणि मग काही दिवसांनी बातमी आली, तेलोरे पास्टर मेले. ऐका बरं का, शी म्हणजे मी लगेच मरत नाही, तुम्हाला सगळ्यांना पुरून मग मरतो. मरतच नाही. कसं मरलो असा, उदाहरण तर ऐका, पुढचा भाग तर लक्षात घ्या. तेलोरे पास्टर मेले. आता तेलोरे पास्टर फोटो काढलाय, गुजरातचे ते आले, तिकडून फोटो लावलाय. आणि मग त्यांना, हे आमच्या बरोबर होते, त्यांनी प्रार्थना केली, खूप छान झालं. एवढं प्रेम करायला ना, हळूच तेलोरे पास्टर त्यांच्या समोर प्रगट झाले. गाडी चालवायला लागले, ते बाजूला तेलोरे पास्टर, ब्रदर मैं आया. अरे क्यों आया, कारण मेल्यावर नको असतो तो व्यक्ती, जिवंत आहे. पण आमच्याकडे तसंच आहे, हा मेला, तंबाखू सोडली, परत तंबाखू आली, दारू सोडली, परत दारू आली, तो परत त्या अवस्थेमध्ये आला. आणि तरी आम्ही त्याला चर्चमध्ये बसतो. बैठू ब्रदर, भरू द्या चर्च. असं व्यभिचार, 2 बायका, 4, 5, 10 असू द्या, ठेवा. आणि त्यांना निवडून पण हो मोठं. एका चर्चमध्ये गेलो, पालक साहेब आमचा सेक्रेटरी फार डांबरट आहे. म्हटलं काय झालं, त्यांच्या 3 बायका आहे, तुम्हीच निवडल्या. निवडलं कोण रे बाबा त्याला, तुम्हाला सांगायला लाज वाटत नाही, त्याला 3 बायका, निवडलं तुम्हीच. ही लोकांची निवड आहे. म्हणून म्हटलं वन सेव्ड ऑलवेज सेव्ड हे कधीच नसतं. तुम्हाला टिकून राहावं लागतं. तारण म्हणजे प्रभूनं तुमचा जुना मनुष्य पाण्याखाली घातला, मेला तो. आता नवीन मनुष्य आला तर जुना मनुष्य कधीच दिसू शकत नाही. आमेन. याला म्हटलेले सेव्ड, याला म्हटलेले तारण, याला म्हटलेले तारण. आणि या तारणाला स्वर्ग राज्य आहे, या तारणाला. म्हणून येशू ख्रिस्त शिष्याना सुद्धा शिकवताना काय म्हणतो माहिती का, तुम्हाला पुष्कळ स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावा लागणार आहे. असं नाही बुडला की स्वर्ग राज्य मिळालं. आणि तसं असतं ना तर मला असं वाटतं एवढे बाप्तिस्मे झाले असते. काय त्याच्यामध्ये नुसतं बुडायचं तर आहे. आणि मी तर बघितले पण ते, मी बाप्तिस्मा देताना मी एका बाप्तिस्म्याला होतो. बाप्तिस्मा घेतला, वर आला, कपडे ह्याला उचलला आणि तंबाखूची पुडी आणि ते जुन्याची पुडी फट खाली पडली. अरे म्हटलं ह्याला तर बाहेर फेकायचं होतं का, त्या तंबाखूच्या पुडीला बाप्तिस्मा दिला आणि चुन्याला बी बाप्तिस्मा दिला. वन सेव्ड ऑलवेज सेव्ड. किती सोपं झालं असतं. चला चुन्ना, दारूची बाटली सगळे घेऊन,
अहो, रांगा लागल्या असत्या त्या दारूच्या बाटल्यावाल्याला सुद्धा. दे बाबा बुडो, स्वर्गराज्यात जायचंय. इथं काय नसतं, पाण्याखाली तर जायचं ना वर यायचं नाही. हो, जुना मनुष्य गेलाच पाहिजे. Amen. Amen. 100% गेला पाहिजे. तुम्ही मला बोलवा नका बोलवू, आणि मी काय स्वर्गाच्या दारात मला देव दारपल पण ठेवणार नाही. कुणाला आतमध्ये घ्यायचंय, घ्यायला इथं हे असणार आहे, मी बाजूला सरकणार आहे. मलाच तिथं जाताना मलाही मेहनत घ्यावी लागणार आहे. हे किती मोठं प्रीचिंग जरी केलं ना, रात्री झोपताना मला पण विचार करावा लागणार, देवा प्रवेश आहे का? त्याच तो मला सांगणारी प्रीचिंग प्रवेश देणार नाही, जीवन स्वच्छ राहिल्यानंच प्रवेश मिळणार आहे. Amen. जीवन स्वच्छ राहिल्यानंच. आणि कसं होणार आहे जीवन स्वच्छ? कसं होणार आहे? होण्याची प्रोसेस काय? अंधारामध्ये तीर मारू नका. कोणतंही शिक्षण, ज्या शिक्षणानं तुमचं पवित्रीकरण होत नाही, ऐका, स्वर्ग राज्य तिथं असं म्हटलं, बोलावलेले अजून. मग कशाला निवडलेले? थोडक्यात कोणाला निवडणार आहे? बोलावलेले तर पुष्कळ आहे. सगळेच बाप्तिस्मा घेतले. माझा बाप्तिस्मा, तुझा बाप्तिस्मा. अहो, येशू ख्रिस्त बाप्तिस्मा द्यायला, योहान बाप्तिस्मा द्यायला रांगा लागलेल्या आहेत. शास्त्री पुरुष पण आले. इतर अरे चुना लावलेल्या थोडथडग्यांनो. कुणाला बोलला? शास्त्री पुरुषाला. कसं काय तुम्हाला असं वाटतं का तुम्ही बाहेरून स्वच्छ झाला म्हणजे तुम्ही स्वर्गामध्ये जाणार? नाही, स्वच्छता बाहेरून नाही, अंतःकरणातली स्वच्छता. Amen. हृदय स्वच्छ. सवयी बदलल्या, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी गेल्या. काम देऊ नये का? पुष्कळ सिद्धांत आहेत, परंतु अजून तुम्हाला 5-6 दिवस मीटिंग ठेवावी लागतील. ठेवा. पुढच्या वेळेस. हो, पुढच्या वेळेस बचेंगे तो और भी लढेंगे, है की नाही? ऐका, आंटी भलत्या पेटल्या आता. आता तुम्हाला कबर नाहीच. किती छान आहे नाही का? देवाच्या वचनाची संगतीच एकदम सुंदर आहे. Amen. Amen. हा, इथं आम्ही पाहिलं शाऊल. अहो, शाऊलाच्या पुढे जाऊशी वाटेना मला. शाऊल म्हणजे मागितलेला. आणि जेव्हा देव मागतो ना, तेव्हा मागताना देवाची मागणीच वेगळी असते. देवाची मागणी वेगळी असते. प्रिया, मी तुम्हाला फार गोष्टी पवित्र शास्त्रातनं काढून दाखवेल, पटवून नाही दाखवणार, काढून दाखवेल. जेव्हा परमेश्वर एखादी गोष्ट मागतो, शाऊल म्हणजे मागितलेला. परमेश्वराची मागणी जी आहे ना, ती मागणी अप्रतिम अशा प्रकारची मागणी असते, अप्रतिम. आणि देव मागतो ना, त्याला काहीतरी बेस असतो. कोणाला पण देव मागत नाही बरं का, कोणाला पण नाही मागत देव, कोणाला पण मागू शकत नाही देव. मागताना त्या व्यक्तीची पात्रता, क्वालिटी, आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, ज्याला तो मागतो त्याच्यावर देव वर्कआउट सुद्धा करत असतो. Amen. मला समजा देवाने मला मागितलं, मला मागत असताना देवाला माहिती, आणि देव मागताना सगळं चांगलं किंवा एकदम ओके असणाऱ्या व्यक्तीला मागत नाही. तर तो जगातले मूर्ख. कुणाला निवडतो देव? मूर्खांना. मूर्खांना. म्हणून शहाण्याचा काही कारभार नाही बरं का इथं मंदिरात. ज्यांना शहाणपणा करायचा आहे, म्हणून देवासमोर मुशीने एकदा शहाणपणा केला, रानात गेला. देवानं 40 वर्ष मेंढर चार म्हणलं. खूप शहाणपणा करतो ना, 40 वर्ष मेंढर चाल. आता शहाणपणा केल्यावर देव म्हटलं आता हा एकदम बदललेला आहे. मुशे तुला जायचंय. तो नाही रे बाबा, मी जड उठाचा मनुष्य. सगळा शहाणपणा निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा तुमचं तोंड बंद होतं तेव्हाच देव तुम्हाला वापरतो. Amen. तोंड चालतं तेव्हा देव वापरतच नाही. तोंड बंद व्हायला पाहिजे. अजून एक गोष्ट, मला मी जड ओठाचा म्हणजे मला माझे शब्द येत नाही. आता शास्त्रामध्ये एक लिहिलं, तू मूक उघड म्हणजे मी ते बरे. याला बेस कोणता आहे माहिती का? तुम्ही तुमचे शब्द कधीच कोणाला बोलू नका. परमेश्वर देतो ते शब्द लोकांचं जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरले जातात. Amen. Amen. त्याच्यामध्ये लोकांमध्ये एनर्जी येते, ताकद येते, त्याच्यासाठी. आता तिसरी गोष्ट जाऊया, पाहूया.
अरे बापरे 9 वाजले. हा, शमुएलाचं पहिलं पुस्तक 9 अध्याय 3 ते 7 वचन. एक झालं तर झालं, आजचं आज एक एवढं झालं तर पुष्कळ झालं. 9 अध्याय तिसरं 3 पासून. एकदा शौलाचा बाप किश हा पहिलं पाहिलं आम्ही किश, दुसरी गोष्ट पाहिली आम्ही शौल, तिसरी गोष्ट त्याने हा ते वचन वाचते. हा वाचा की. एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली तेव्हा हा. किश आपला पुत्र शौल यास म्हणाला, हा. आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा हा. आणि गाढवांचा शोध लाव. गाढवांचा शोध लाव. त्यानं एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलिशा प्रांत बस बस बस. पाहता पहिलं काय पाहिलं तुम्ही? अरे बोला, पुढचं पाठ मागचं सपाट. काय पाहिलं पहिलं? किश. किश म्हणजे काय? सामर्थ्य म्हणजे काय? आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असणं म्हणजे काय? फळ, आत्म्याचं फळ. बरोबर की नाही? फळ, पवित्र आत्म्याचं फळ. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असतं तो असतो कोण? शौल. आणि शौल म्हणजे काय? मागितलं कशासाठी? अहो राजा तर बन, आमच्या डोक्यात राजाच आहे. राजा बनण्याची पायरी काय? मागितलं कशासाठी? छळ सहन करण्यासाठी, अपमान सहन करण्यासाठी, लोकांची बोलणी खाण्यासाठी. तुमचं आत्मिक जीवन हे काही तुम्हाला नुसतं डोक्यावरती घेऊन नाचण्यासाठी नाहीये. तुम्ही खूप छान बोलता, तुम्ही अमकं करता, तुमच्यात खूप पावर नाही. हे शब्द जे आहेत ना, हे सगळे शब्द वरपांगी. येशू ख्रिस्ताला म्हटले बलजबूल, भूतांचा अधिपती, तो भूतांच्या साह्यानं भूत काढतो. पुष्कळ पुष्कळ गोष्टी बोलले गेले. अपमान होणारच आहे, पण अपमानाच्या बाबतीमध्ये तुम्हाला रिॲक्ट होता का म्हणे, कधीच रिॲक्ट होऊ नका. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा एफ्राईम. आणि एफ्राईम या शब्दाचा अर्थ आहे फलदायी जीवन. ऐका, जेव्हा देव तुम्हाला मागून घेतो, मागून घेतल्यानंतर पुढची जी पायरी, तर तुम्ही हे सगळं सहन करत करत, ऐका, तुम्हाला मागून घेतलं, तुमचा अपमान झाला, तुमच्या इच्छेच्या विरुद्ध गोष्टी घडायला लागल्या, सगळ्या गोष्टी ॲबनॉर्मल. नॉर्मल काहीच नाहीये, काहीच नॉर्मल नाही. सेवा नॉर्मल नाही, लोकांशी तुमचे संबंध नॉर्मल नाहीत. असं म्हणू नका की तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही चांगले आहात म्हणजे लोक तुमच्याशी चांगला विचार करतील. कधीच नाही करणार. येशू ख्रिस्ताला क्रुसावर देणारे धार्मिकच लोक होते. तुम्हाला धार्मिक लोकांकडनं चांगलं बोलण्याची अपेक्षा करू नका. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगात कोणीच धार्मिक नाही. देवाच्या वचनात म्हटलं नीतिमान कोणी नाही, एक सुद्धा नाही. मग आता ते धार्मिकच नाही. आणि ते तुम्हाला ना आम्ही काय ते धार्मिक आहे. अरे तुला देवाचं वचन माहित नाही का? नीतिमान कोणच नाहीये. आणि प्रॉब्लेम काय होतो, जीवन तर फलदायी असलं पाहिजे. समजून घ्या बरं का, काय मी तुम्हाला शिकवत आहे, काय तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला राजा बनायचंय तर देव राजमार्गावरती नेताना तुम्हाला जो पहिला प्रांत लागतो तो एफ्राईम आहे. एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. तुमच्यामध्ये फलदायी जीवन असेल तर तुम्ही राजपदावरती चाललेले लोक आहात. या शौलाला पहिले एफ्राईम मध्ये यावं लागलं. एफ्राईम मध्ये यावं लागलं. ऐका, येशू ख्रिस्तानं यरुशलेमेमध्ये प्रवेश केला वलसबी जाण्याच्या अगोदर, आणि असं म्हटलं तो एका झाडाकडे गेला आणि त्या झाडाकडनं त्याने फळाची अपेक्षा केली. आणि तिथं हे पण लिहिलं होतं की त्याचा हंगाम अजून आला नव्हता. आणि येशू त्या झाडाकडे पाहून म्हणतो मला फळ दे. हंगाम नाही पण फळ दे म्हटला. आणि त्या झाडानं फळ दिलं नाही. आणि बायबल सांगतं येशूनं त्या झाडाला शाप दिला. म्हणजे जर झाडामध्ये फळ यायला पाहिजे तर त्या ठिकाणामध्ये या झाडाला फळाचा गुणधर्म येणार कसा काय, हाही मोठा प्रश्न आहे. फळ आमच्यामधनं बाहेर पडलं पाहिजे. कोणतं फळ आहे? आत्म्याच्या द्वारे फळ राहू द्या, ते तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. पण आत्म्याच्या द्वारे असणारं फळ अजून एक फळ आहे. मी तुम्हाला राज्याविषयी सांगत आहे बरं का, दुसऱ्या गोष्टी नाही सांगत. मी तुम्हाला मगाशी अगोदर कालच्या दिवसात आजच्या दिवसामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे फळ शांती प्रीती आनंद त्याविषयी मी सांगत नाही. ते फळ तुम्ही जाणून घेतलं. अजून एक फळ तुमच्यामध्ये आवश्यक आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीमध्ये. आठवतं का तुम्हाला मौंदी गुरुवारचा तो प्रसंग? मौंदी गुरुवार
मला तर माहित पण होतं मौंदी गुरुवार काय. आणि मौंदी गुरुवारला काय असतं माहिती का, बऱ्याच चर्चेसमध्ये मौंदी गुरुवारला सगळं झाकून टाकायचं, क्रॉस बीस सगळं झाकायचं. आणि मला मी आईला विचारलं, आई मौंदी गुरुवार म्हणजे काय? अरे बाबा मौन धरायचा असतो, म्हणजे बोलायचं नसतं. आणि मग चर्चमधलं वातावरण तसंच असतं, मौन, बोलत नसतात कोणी. पण मौंदी गुरुवार, या मौंदी गुरुवार तो लॅटिन शब्द आहे आणि त्या शब्दाचा अर्थ शिष्यांना दिलेली शिकवण, तो लॅटिन शब्द आहे. आणि त्याला असं म्हटलं, शिष्यांना त्या रात्री त्यानं काय शिक्षण दिलं, काय शिक्षण दिलं त्यानं, शेवटच्या रात्रीचं शिक्षण. ते शिक्षण मी तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्त शेवटचं भोजन करत असताना त्यानं काय केलं की आपल्या कमरेला टॉवेल लावला, रुमाल लावला आणि शिष्यांचे पाय धुवायला लागला. सगळ्यांचे पाय धुता धुता तो पेत्राकडे आला आणि पेत्राला म्हटला, पेत्र माझे पाय धुवू नका. येशू त्याला काय म्हटलं माहिती का, जर तुझे पाय धुतले नाही तर तुला देवाच्या राज्याचा वाटा नसणार आहे. मग तो म्हटला मला पूर्ण आंघोळ घाला. तो ज्याला एकदा आंघोळ घातली त्याला परत आंघोळ घालण्याची गरज नाही, पाय धुवायला पाहिजे. ऐका नीट, काय शिक्षण दिलं शेवटच्या रात्रीचं? शेवटच्या रात्रीचं शिक्षण, तुम्ही एकमेकाचे पाय धुवा. तो आणि अजून एक गोष्ट त्यानं सांगितली, हे तुमचे पाय मी यासाठी धुतो की गुरुनं जे केलं ते शिष्यांनी करावं. ते एक्झाम्पल, ते उदाहरण की तुम्ही एकमेकाचे पाय धुवाल. आता पाय धुणं या शब्दाचा अर्थ काय? हे फळ आहे, हे फळ आहे. कोणतं फळ? पश्चातापास योग्य असं फळ तुम्ही द्या, पश्चातापास योग्य असं फळ. आता तो पाय धुणं या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय माहिती का? बाप्तिस्मा तुमचा झाला, जुना मनुष्य पाण्याखाली गेला, पण तुम्ही जगात जाता ना, जगात जावं लागतं तुम्हाला. आता बघा, आमच्यामध्ये पोलीस आहेत, अलजेंडे पोलीस. तारण झाल्यावर तुम्ही तिथं गुन्हेगाराशी, इथून पुढं चोऱ्या करू नको बरं का बाळा. आता असा पोलीस असला, त्यांना तर काम करावं लागणार आहे, त्यांच्या अधिकाराचा वापर करावाच लागणार आहे, धरणावं लागणार आहे त्याला. आणि प्रभूला पण माहिती बरं का, हे काम त्यांना करणं. प्रभू असं म्हणत नाही, आता तुझं तारण झालं, आता चोराला बोलायचं नाही, नीट बोलायचं, त्याला रिस्पेक्ट नाही असं म्हणत. चोर साहेब, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, इथून पुढे चोऱ्या करू नका, माझ्या नोकरीवरती गदा आणू नका. असं काही चालत नाही, गुन्हेगारी जास्त वाढेल, प्रभूला माहिती आहे. पण दोन्ही गोष्टी तर तुम्हाला करायच्या, गुन्हेगारी कमी करायची, तुमचं तारण पण तुम्हाला टिकवून ठेवायचंय. ज्या गोष्टी तुम्ही करता तुम्हाला कळतं हे रागावणं पाप आहे, चूक आहे, परंतु पदावरती राहिल्यावर ते करावं लागतं. आणि हे करताना तुमच्यामध्ये जी गिल्टी, अपराधीपणाची भावना असते ना, त्याला म्हटलं येशू म्हणतो हे पाय धुणं आहे. बाहेर गेला, पुन्हा आला, आणि तिथं म्हणजे तुम्ही देवाचं राज्य पण तुमच्यामध्ये टिकवून ठेवलं आणि तुमची जागा, तुमची पद पण तुम्ही टिकवून ठेवली. याला पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? तुम्ही इफ्राईम म्हणजे फलदायी जीवन जगत आहात. आमेन. काय अर्थ होतो सांगू ना तुम्हाला? म्हणजे गव्हर्नमेंट कडनं पैसे घेता, गव्हर्नमेंटने तुम्हाला कशा, त्या पोलिसांना तिथं गव्हर्नमेंट, पोलीस ते म्हणत नाही तुमचं तारण झालं तर तुम्ही कुणाला रागवू नका. त्यांना पोलिसाची रे दिल्यावर त्यांना शेट्टी आणि काठी आणि बंदूक पण. आता तर ती ATS आहे, AK-47 काय पिस्टल आहे का? येईल AK-47 पण. मग सरकार काय AK-47 कोण नुसतं घालू का घालू का घालू, तसं चालत नाही. तुम्हाला तिथं नेमल्यावर कामट्याने किती घातले का, तर त्यांना कळलं ची अधिकाराची जागा मला दिली, मी देवाला पण फळ देणार आहे, सरकारला पण फळ. म्हणून कैसराचं कैसराला, हे फलदायी जीवन आहे. नाही सांगणार तुम्हाला कोणी. का माहिती का? फलदायी जीवन काय ते, तुम्ही तारण तुमचं झालं. काय होतं माहिती का बिलिव्हर्स लोकांचं फलदायी जीवन? राजपदावरती मी तुम्हाला सांगतो, तुमचं प्रमोशन आहे. समजा त्यांना पोलीस खात्यामध्ये ते राहिले, माझं तारण झालं आणि मला असं वागता येत नाही, ते कसे काय PSI होणार आहे, कसे मोठ्या पदावरती जाणार आहे? तुम्हाला राजमार्गावरती सगळीकडे तुमचं प्रमोशन होणार आहे. शास्त्रामध्ये दिले सगळीकडे देवाच्या लोकांचं प्रमोशन आहेच, कोणी तुमच्या प्रमोशनला अडवणार नाही.
आणि पृथ्वी तलावर देवाचे लोक नेहमी उच्च पदावरती असावेत ही देवाची आशा आहे, आमेन. अपेक्षा आहे, मोठ्या पदावरती असावेत. पण बघा आमच्याकडे काय असतं माहिती का, येशू कोणाचा मुलगा होता, कुणाचा हो, म्हणून आमच्याकडे सगळ्यात जास्त कारपेंटर सोलापूरमध्ये आपल्या नाही का, दोनच आहे आमच्या सोलापुरात, पेंटर दोनच, तर पेंटर आणि. पण जर तुम्ही बायबल वाचलं तर तुम्हाला कळेल 4 गुलाम नबुकदनेसराच्या राज्यामध्ये सगळ्यात उच्च पदावरती होते. आमेन. हे बायबलचा इतिहास आहे. फलदायी जीवनासंबंधाने मिळतो. एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. तुम्हाला फळ द्यावंच लागणार आहे. ज्या ठिकाणात तुम्ही काम करता तिथं तुम्हाला फळ द्यावं लागणार आहे. प्रभू फळ नसलेल्या झाडाला, ऐका, फळ नसलेल्या, आणि हंगाम नसताना फळ पाहिजे. कधी हो, ऐका बर का, हंगाम नसताना फळ कधी, फळ पाहिजे. आपले लोक इतके हुशार आहेत ना, पगाराच्या टायमाला जास्त काम करतात. जेव्हा पगार असतो ना तेव्हा जास्तीत जास्त काम करायचं, हंगाम आहे. आणि पगार झाल्यावर तुमची कार्यक्षमता कमी होती. तुम्ही राजपदावरती जाणार नाही जेव्हा तुम्ही तुम्हाला दिलेलं काम, प्रभूने दिलेली जबाबदारी समजून करताना देव तुम्हाला राजपदावरती नेत असतो. हे फलदायी जीवन आहे, फलदायी जीवन. माझ्याकडे जेव्हा मी उपदेश करत होतो, लक्षात घ्या, तुम्ही विचारा, हा लहान होता, हा पण लहानच होता, हा नीलू लहान आहे, तो त्याला घेऊन फिरत होतो, छोटा होता. त्यावेळेस माझ्यामध्ये जी एनर्जी होती सांगण्याची पद्धत, आणि तेव्हा सगळे कसले लोक होते माझ्याकडं, मी जे चर्च चालू केलं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणामध्ये मला बसायला लोकांनी घरामध्ये बोलवल्यावर, तुम्ही आता चांगले चांगले सोफे देता, चांगल्या हॉटेल्समध्ये मला तुम्ही ठेवता, पण पहिलं मी गेलो ज्या घरामध्ये गेलो तर म्हटले बसा पाळक साहेब. कशावर, तर पानाची पानं, बिडीची पानं, आमच्याकडे सोलापुरात बिडी जास्त बनवतात आणि ते तुम्हाला प्यायला देतात मुंबईमध्ये. तुम्हाला जबाबदार आम्हीच, हे आपलं असं साठलोट आहे. म्हणजे आमच्या बिड्या तुमच्याकडे आहेत. लोक रोटी बाटीचा व्यवहार करता, आम्ही बिडी काडीचा व्यवहार करतो. मग ती बिडीची पानं टाकली, त्याच्यावरती मी बसलो. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, तेव्हा बिडीच्या पानावरचा जो संदेश आहे आणि आजचा संदेश आहे, या संदेशामध्ये मी कधी फरक केला नाही. मी तेव्हाही फळ दिलं, आताही मी फळ देत आहे. आमेन. आमेन. एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. परिस्थिती कशी का असेना, पॉझिटिव्ह असू द्या, निगेटिव्ह असू द्या, आर्थिक भोक्कम असू द्या, शरीर तंदुरुस्त असू द्या, शरीर नादुरुस्त असू द्या, पण तुमच्यामधलं फळ देणं कधीच थांबू नका. आमेन. कधीच थांबू नका प्रिया. कोणी तुमच्याविषयी चांगलं बोललं म्हणून तुम्ही फळ द्याल, कोणी वाईट बोललं म्हणून फळ देणार नाही, असं होऊ देऊ नका. हंगाम नसताना येशू त्याच्याकडे गेला. लोक तुमचं कौतुक करत आहे, तुमच्या पाठीवरती शब्बासकीची थाप मारत आहे, तेव्हा तुम्ही फळ देता, तेव्हा तुमच्यामध्ये आनंद असतो, तेव्हा तुमच्यामध्ये शांती असते, तेव्हा तुमच्यामध्ये प्रार्थना असते, तेव्हा तुमच्यामध्ये प्रेम असतं, तेव्हा तुमच्यामध्ये सहनशीलता असते. पण विपरीत परिस्थिती, हंगाम नसतो प्रियानो त्यावेळेस. आणि ज्यावेळेस हंगाम नसतो त्यावेळेस प्रभू तुमच्याकडनं अपेक्षा करतो. फार अपमानित झालेलं असतं, खच्चीकरण झालेलं असतं, सगळ्यांनी तुमची साथ सोडलेली असते, कोणी तुमच्या बाजूला नसतं. जिकडं नजर टाकाल तिकडं कुत्सित नजरेनं तुमच्याकडे लोक पाहत असतात, कोणी तुमच्याविषयी चांगलं बोलत नाही. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही, आता मी फळ देणार. थांबू नका. फळ देणं हे लोकांवर डिपेंड नाही, फळ पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला फळ प्राप्त होती. म्हणून पवित्र आत्म्याला, जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत नसतं, नीट आहे का, एक परिस्थिती असते ना, त्यास कोणी तुमच्याशी बोलत नसतं, आणि त्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्याशी बोलायला सुरुवात करतो आणि तो फोर्स करत असतो, तुझी शांती टिकून ठेव, तुझं प्रार्थनेचं जीवन टिकून ठेव, तू जास्त आराधना कर, तू जास्त उपासना कर. तुम्हाला माहिती का, फटके मारलेला
पौल बंदिशाळेमध्ये गेल्यावर, फटके मारलेला पेत्र बंदिशाळेमध्ये गेल्यावर तो हा प्रश्न देवाला त्याने केला नाही, प्रभू एवढी तुझी स्वार्थ गाजवली, एवढी तुझी सेवा केली आणि त्या सेवेचं प्रतिफळ काय, हे लोक मला फटके मारत आहे. तो त्याही ठिकाणामध्ये फळ हंगाम नसताना बंदिशाळेमध्ये गेला, साखळदंड काढून देवाची धन्यवाद करायला सुरुवात केली. प्रभू हे साखळदंड आणि हा अपमान मला फळ देण्यापासून वंचित करू शकत नाही. शास्त्र सांगतं याचं फळ बंदिशाळेचे दरवाजे डगमगले आणि दाखवून दिलं यांच्या बरोबर देव आहे, आमेन. यांच्या बरोबर देव आहे, यांच्या बरोबर देव आहे. कान देऊ नका. तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये पवित्र आत्म्यानं प्रेरित केलं पाहिजे फळ देण्यासाठी. आमेन. आणि मुळामध्ये फळाचा गुणधर्म काय लक्षात ठेवा. आमच्याकडे 2 प्रकारची फळं असतात आणि आता तुम्हाला घरामध्ये दिसतं. मला कधी कधी लोक जेवायला बोलवतात ना, ते डायनिंग टेबलवरती इतके भारी ऍपल, सफरचंद ऍपल असतात, सीताफळ असतात, अंजीर असतात, असं वाटतं खावं. आणि एकदा खाण्याचा प्रयत्न, पाळक साहेब डुप्लिकेट आहे हो. सब डुप्लिकेट हो गया है, सगळं डुप्लिकेट झालेले आता. लक्षात ठेवा, जे फळ दुसऱ्याला उपयोगी होत नाही ते फळ नसतं. जे फळ आतमध्ये जातं आणि मरतं आणि दुसऱ्याला आनंद देते ते फळ आहे. आमेन. आमेन. ते फळ आहे. शोपीसचं फळ देऊ. बऱ्याच वेळा चर्चमध्ये शोपीसची फळं असतात. कसली शोपीसची फळं माहितीये का? स्टेजवरती एवढे आनंदी, एवढे हॅपी, एवढे त्यांच्या चेहऱ्यावरती तेज, तिथं गेल्यावर सुवार्तेचा धूप, बाहेर गेला की फुकायचा धूप. स्टेजवरती नाचतात ना, प्रभू का आनंद मेरा बल है, अमकाय तमकाय, झुमो नाचो गाओ हे करा, आणि कसे घुमतात बघा ते. बरं, यांना एवढी धुराची सवय झालेली असते ना. आता पूर्वी जे धूप होता ना, तो धूप असं म्हटलं की धूप जाळताना शखेना गौरव उतरून येत होतं. आता गौरव निघून गेलं, आता सगळं कृत्रिम आहे. पण फळ देताना इथं डुप्लिकेट काही नसणार आहे, सगळं ओरिजिनल असणार आहे. आमेन. ओरिजिनल, ओरिजिनल धार्मिकता, ओरिजिनल पश्चाताप, ओरिजिनल प्रीती सुद्धा ओरिजिनल, सहनशीलता सुद्धा ओरिजिनल. एकमेकाला दाखवण्यासाठी सहनशीलता असू देऊ नका. आम्ही कधी कधी करतो, नाही कधी नाही नेहमीच करतो. बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात उपवासाचे दिवस संपू द्या मग एकेकीची बघते. उपवासामुळे हात बांधलेत, एकदा संपलं की बघतो. आणि त्या उपवासात मी लक्ष नसतं. मग असं वाटतं की कधी संपत नाही. हा हो, हा भाई, हा होतं असं का? तर तुमचं सगळं डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाहीये. पण जेव्हा ओरिजिनल असतं ना, तेव्हा क्रुसावरचा येशू सुद्धा हे सगळं सहन करताना काय फळ देतो? हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना. याला फळ म्हटलेलं आहे. आमेन. आमेन. याला फळ म्हटलेलं आहे, फलदायी जीवन याला म्हटलेलं आहे. एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. आता एजकेलच्या पुस्तकामध्ये 10 मिनिटं आपल्याकडे आहेत. एजकेलचं पुस्तक 47 अध्याय 6 ते 12 वचन. एजकेलचं पुस्तक 47 अध्याय 6 ते 12 वचन. पटकन वाचा. एजकेलचं पुस्तक 47 अध्याय 6 ते 12 वचन. तो मला म्हणाला, मानवपुत्रा तू हे पाहिले ना? हे पाहिलं ना? ऐका, काय पाहिलं ना? मानवपुत्रा तू हे पाहिलं ना? मग त्यानं मला नदी तीराने माघारी नेले. नदी तीरानं माघारी नेलं. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांना बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशांकडे वाहत जातं आणि तेथून आराबात उतरून समुद्राकडे जातं. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होतं. ही महानदी जाईल तेथे तिथ जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिथले मासे
विपुल होतील. विपुल होतील. कारण कारण जेथे जेथे हे पाणी जाईल जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे 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 सर्व काही निरोगी होईल. सर्व काही निरोगी होईल. जेथे जेथे ही नदी जाईल जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. जिवंत राहतील. तिच्या तिच्या तीरी धीवर उभे राहून थिवर उभे राहून एन गेदीपासून एन गेदीपासून इन एग्लाइमापर्यंत पर्यंत पाक टाकतील. पाक टाकतील. महासागरातल्या माशांप्रमाणे माशाप्रमाणे त्या नदीत भिन्न भिन्न जातीचे विपुल मासे सापडतील. विपुल मासे सापडतील. त्यातील पाणथळी व दलदली यांचे पाणी निर्दोष होणार. यांचे पाणी निर्दोष होणार नाही. निर्दोष होणार नाही. ती खारठानेच राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे फळी वाढतील. त्यांची पाने वाळणार नाही. त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही. प्रतिमासी ती पक्व फळे देते. प्रतिमा. आता मी तुम्हाला फळ एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. फळ तर तुम्हाला पाहिजे. पश्चाताप यायला पाहिजे. फळासंबंधानं तुम्हाला अनेक गोष्टी. मला माहिती की हे तुमचं सांगून आता याच्यामध्ये जवळजवळ इतके पॉइंट्स आहेत. पाणथळी आहेत, दलदली, त्या कधी स्वच्छ होणार नाही असं म्हटलंय त्याच्यामध्ये. पाणथळी आणि दलदली या पाण्याचा गुणधर्म, या नदीच्या पाण्याचं वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये जे जे येतं ना ते सगळं स्वच्छ होतं. सगळ्यामध्ये जीव येतो, मरत काहीच नाही. आणि या नदीचं वैशिष्ट्य काय माहिती का, या नदीचं पाणी ज्या ज्या झाडांना जाईल ती सगळी झाडं 12 महिने फळं देतात. तिकडं हंगाम नव्हता आणि त्याला फळ आलं नाही. आणि इथं जी नदी सांगितलं, या नदीचा गुणधर्म प्रतिमासी फळ, म्हणजे त्याचा हंगाम कधी खुंटत नाही. मग कोणतं नदी आहे की जी त्या झाडांना 12 महिने फळ देण्यासाठी प्रोत्साहित करते. या पाण्याच्या गुणधर्मामुळे त्या ठिकाणात फळ येतं. बघा, आता पूर्वी नव्हतं, पण आता तुम्हाला सगळ्या असणारे फळ 12 महिने मिळतात. 12 महिने मिळतात. कधी कधी ऑक्टोबर मध्ये पण आंबा मिळतो. 12 महिने आमच्याकडे वेगवेगळी फळं येतात. कारण काय, हे प्रतिमासी फळ देण्याची कुवत निर्माण कोण करतं, काय अशी त्याच्यामध्ये क्वालिटी की जी पाणथळीला कधी स्वच्छ करत नाही. पाणथळे आणि डबके म्हटलेले त्याला. अनेक लोकांचं जीवन पाणथळीसारखं म्हणजे काय माहिती का, नदीच्या प्रवाहात नाही जायचं, आपलंच डबकं तयार करून ठेवायचं. काही लोकांनी आपली डबके तयार करून ठेवले. माझं जीवन, मी असा आहे, डबकं आहे, मी असा आहे, मी बदलणार नाही. आणि पवित्र आत्मा ही नदी आहे. आता तुम्ही हे सगळं वाचत बसायला वेळ नाही, पण असं म्हटलं, मंदिराच्या उंबरट्या खालून निघालेली ही नदी आहे का नाही. मंदिराच्या उंबरठ्या खालून ही नदीचा उगम कुठे आहे, जी नदी 12 महिने एका झाडाला फळ देण्यासाठी भाग पाडती. कोणती नदी आहे ती, त्याचा उगमच मंदिरामध्ये आहे. आमेन. जे लोक देवाच्या मंदिरामध्ये असतात, पवित्र आत्मा त्यांना फळ देण्यासाठी, 12 महिने फळ देण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना प्रोत्साहित करत असतो. आमेन. आमेन. म्हणून मंदिर कधी चुकू नका. चर्च कधी बुडवायचं नाही. कधी चर्च बुडवायचं नाही. कधी म्हणजे कधीच नाही. प्रियानो, तुम्हाला फळ येणार कसं. मंदिराच्या उंबरट्या खालची नदी आहे. या नदीच्या तीरावरती, जो नदीच्या तीरावरती असतो, हा पवित्र आत्मा, लक्षात ठेवा, देवाचा आत्मा तुम्हाला इकडं तिकडं सापडणार नाही. माडीवरती 120 लोक एकत्र जमले तेव्हा ती नदी स्वर्गातनं 120 लोकांमध्ये आली. आणि त्या नदीचं सामर्थ्य 120 लोकांमध्ये आता आमच्यापर्यंत आलेलं आहे. ही नदी काय करणार आहे, तुम्हाला 12 महिने फळ देण्यासाठी भाग पाडणार आहे. आमेन. आमेन. आता तुम्ही इथून बाहेर पडला ना, आज जाताना बरेच लोक नाही, आता कोणी काय बोललं तर लक्ष द्यायचं नाही. मला माहिती आहे, संजीवनाच्या सभेचं एक वैशिष्ट्य असतं, आता नाही कोणाचं मनावर घ्यायचं नाही. पाळक साहेब, स्वर्गात जायचं, आपल्याला स्वर्गात जायचं, ह्यांच्यामुळे कशाला आपण नरकात पडायचं. इतकं गेल्यावरती मग साहित्य लगेच वाटच पाहत असतो. अप तेरी टेस्ट. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जगा काढायचं, गेलं खड्ड्यात. पण जर तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये असाल ना,
देवाचं वचन सारखं तुमच्या कानावरती पडलं त्यास तुम्ही विचार काय करता? शरीराला राग येतो आणि शरीराला राग व्यक्त करत असताना माझं शरीर रिॲक्ट होतं, आत्मा दुःखी होतो, पण मी माझ्या शरीराचं ऐकत नाही, मी माझ्या आत्म्याचं ऐकतो. देवाचं वचन तुमच्याशी बोललं जातं. मग जाताना तुम्ही निर्णय करता, आता जगणे ख्रिस्त, मरणे मला लाभ आहे. आमेन, मी आमेन, ख्रिस्तासाठी जगेल आणि ख्रिस्तामध्ये टिकून राहील. हे फळ आहे, ते देवाच्या वचनाची ताकद आहे. मग तुम्ही देवाचं वचन तुमच्यामध्ये 12 महिने तुमच्यामध्ये फळ असणार आहे, 12 महिने. म्हणून कितीही निराश झाला तरी देवाच्या मंदिराला जाण्याचं थांबू नका. आमेन. आणि काही सबबी सांगू नका बरं का. काही सबबी सांगायचे नाही जे शास्त्रामध्ये सांगितलं नाही का. 3 सबबी. नाही आत्ताच लग्न केलंय, त्याला विचार राजाच्या मुलाचं लग्न नाही बोलवलं, नाही आत्ताच माझं लग्न झालेलं आहे. आलो असतो पंक्तीला पण लग्न झालंय. लग्न कुठं झालं? कुठं झालं? काही कोर्टात करून आले काय सगळे? अरे कुठं झालं लग्न? चर्च मध्ये लग्न झालं. आणि कारण काय सांगता? आत्ताच लग्न झालं. मग काय लग्नापुरता चर्चला आला होता का? यहोशुवा म्हणतो मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करेल. लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, बायकोनं काही झालं तर नवऱ्याला घरी बसवायचं नाही. का माहितीये का? तो बसला ना तो तुम्हाला कायमचा बसवणार. लाडा गोडी लावून 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 मस्का. अहो बायकांनो, तुमच्यात एवढी ताकद आहे, त्या आदामाला फटके मारून बाहेर तुम्हीच काढलेला आहे. तुम्ही फळ देऊन जर त्याला बागेतनं घालवू शकता तर फळ देऊन पुन्हा तुम्ही बागेत पण त्याला आणू शकता. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. मला कोण तर म्हटलं, पाळक साहेब आमच्या चर्चमध्ये पुरुष कमी आहेत, बायका जास्ती आहेत. बायका फळच देत नाहीत ना नवऱ्याला. एकदा तुमचा डायलॉग जो आहे ना, मी चालले बघा बोचकं उचलून पायच धरतो तू. हा तुम्हाला काय पाहिजे असं ना द्या, दिलं ना नाही यावेळेस माहेरी गेले तुम्हाला परत तोंड माझं दाखवणार नाही. मग त्याला कळतं बाबा पोटासाठी त्याला थांबावं लागणार आहे. तो म्हणतो नाही ग जानू, थांब ग सोनू, थांब ग. मग चालूच होतं त्यास. अहो एकदा तसं म्हणून बघा ना, या रविवारी चर्चला दिसला नाही, पोचकं उचलले की निघाले, त्यांनी येऊन पाळकाचेच पाय धरले. पाळक साहेब आमच्या बायकोला तू वाचायचंय तर चर्च मध्ये राहा. एकदा फळ द्यायला लागलं, यहोशुवासारखं तुमचं घरानं देवाच्या मंदिरामध्ये स्थापलं जाईल. फळ द्या, फळ द्या, फळ द्या. तुमचा पती देवाच्या मंदिरामध्ये असलाच पाहिजे, तुमची लेकरं देवाच्या मंदिरात असलीच पाहिजे, तुमच्या परिवारातला प्रत्येक व्यक्ती देवाच्या मंदिरामध्ये असला पाहिजे. लक्षात ठेवा, देवाच्या मंदिरामध्येच तो फळ देणार आहे. आमेन, आमेन. देवाच्या मंदिरामध्ये फळ देणार आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मला मागच्या सोलापूरमध्ये पूर्वी 2च मिनिटं घेतो तुमची, 2च मिनिटं घेतो, 9:30 झालेत. मला आठवतं की एक मला फार सुंदर युट्यूबला आणि ब्रदरचं चॅनल चालू होण्याच्या अगोदर देवानं सोलापूरमध्ये एक वृत्तदर्शन चॅनल होतं. आणि त्या चॅनलमध्ये जे तुमच्या मागच्या वर्षी मी तुम्हाला रूतच्या पुस्तकात बॅग हरवल्यामुळे मी सांगितलं होतं, रूतच्या पुस्तकामध्ये, मग त्याच्यामध्ये सासू सुनेचं संभाषण इतकं सुंदर होतं. तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव. आणि कशा पद्धतीनं तिने आपल्या सासूचं मन जिंकलं आणि सासूला तिनं सांभाळल्या कारणानं, सासूशी तिचं नातं मजबूत झाल्या कारणानं कशा पद्धतीनं त्या असणाऱ्या बाबाजाशी तिचा संबंध आणि बाबाजामुळं तिच्याकडे जसं प्रभू येशू ख्रिस्त आशीर्वाद आला ते सांगितलं. आणि सांगितल्याबरोबर मग एक सासू आली आणि ती म्हटली की पाळक साहेब, हे माझ्या घरातला प्रश्न होता, तुम्ही मी आणि माझ्या सुनेनं तो संदेश ऐकला आणि ऐकल्यानंतर आमच्या दोघांचं जे मन बिघडलेलं होतं, परंतु ते मन पुन्हा एकदा रिपेअर झालं. मला तुम्हाला सांगू द्या, जर सगळं घर चर्चमध्ये असेल तर घरातलं वातावरण किती सुंदर असेल. आमेन, आमेन. काय छान वातावरण असेल. सुनेला कसं वागायचं, सासूला कशा रिस्पेक्ट द्यायचा, हे सगळं कळतं. आणि लक्षात ठेवा, या जगामध्ये धाक देणारी एक सुद्धा व्यक्ती नाहीये. एक पण व्यक्ती दम देऊ शकत नाही, एक पण नाही. पण जेव्हा देव हा शब्द येतो, हे देवाच्या वचनात सांगितलं, किती पण मोठी व्यक्ती असली तर अरे बापरे,
त्याच्यापासून मला कोणी वाचवणार नाही. आणि मग विचार करा, एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन. तुमच्या परिवारानं जर फळ द्यायला पाहिजे ना, तर तुमचा परिवार देवाच्या मंदिरातनं उंबरठ्या खाली निघणारं पाणी, या पाण्याच्या तीरावर जर तुमचा परिवार असेल तर तुमच्या परिवारामध्ये फळ असणार आहे. आमेन, आमेन, आणि तुमचा परिवार हा राज परिवार असणार आहे. कुठला परिवार हो? आमेन. हा, तुम्ही सगळे राजेच असणार आहेत. बऱ्याच वेळा घराकडे पाहिल्यावर लोक म्हणतात, ख्रिस्ती घर आहे का हे? का? तर तुमच्याकडे देवाचं वचन नाही. परंतु देवाचे प्रिय लोक, मला माहितीये, मी फक्त एफ्राईम बद्दल तुम्हाला 1% सांगितलं. वाईट वाटतं मला, फक्त 1% सांगितलं. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, 1% जरी एफ्राईम समजला ना, तर तुम्ही देवाचे लाडके बनाल आणि राजमार्गावरती तुम्ही चालाल. आमेन. राजमार्गावरती चाला. साधारण जीवन जगू नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रभूला इतकं डेडिकेशन तुमचं असू द्या. ऐका, जेव्हा तुम्ही फळ देताना, फळ देणाऱ्या लोकांवरती देव आतोनात प्रेम करतो. आतोनात. ऐका, कसं सांगावं मला समजत नाही. पण जेव्हा प्रभू तुमच्याकडनं फळाची अपेक्षा करतो, फळाची अपेक्षा करतो. तुम्हाला माहिती का, एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला येशू ख्रिस्त अजूनपर्यंत कोणाला बोलला नाही, पण एका व्यक्तीला तो म्हटला, मला तुझ्या घरी यायचंय. जक्कय, त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. जक्कयाने एवढी गडबड केली. ऐका, त्याला येशूला बोलवलं, प्रभू चल माझ्या घरी. त्या दिवशी प्रभूला त्याच्याकडे जेवायचं नव्हतं, पण त्याच्याकडनं फळ घ्यायचं होतं. कोणतं माहिती का? जक्कयाच्या घरामध्ये गेल्यावर जक्कय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. कोणालाच तारण दिलं नाही एवढ्याच्या मध्ये. पण तो जक्कयाला म्हणतो, आज तुझ्या घराण्याला तारण प्राप्त झालं. का? तर त्यांनी पश्चातापाचं फळ दिलं. प्रियानो, पश्चातापाचं फळ. आज रात्री आम्हाला दुसरं काही करायचं नाही. आरोग्य तुम्हाला भेटणारच आहे, 100% भेटणार. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं सुटका आहे. मी जाताना तुम्हाला 100% सांगतो, तुमचे प्रश्न घेऊन तुम्ही जाणार नाही, साक्ष घेऊन बाहेर पडणार आहात. 100% साक्ष घेऊन बाहेर पडणार. पण मला त्याच्यासाठी नाही प्रार्थना करायची, देव जी गोष्ट देव सहज करणार आहे, हेच देव करणार आहे. सगळं सहज करतो ते. पण काही गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत घ्यावी, फळ देण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काही मागू नका. आरोग्य प्रभू देणार आहे, आर्थिक प्रश्न सोडवणार आहे. आता जेव्हा आम्ही आराधनेमध्ये जाऊ, पुष्कळ लोकांना देव स्पर्श करणार आहे, माझी गॅरंटी, माझं खात्री आहे, माझा प्रभू ते करणार आहे. पण जाता जाता मी असं काही करू इच्छितो, काही लोकांनी येऊन प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रभूजी मला फळ द्यायचंय, मला फळ द्यायचंय. आणि जेव्हा तुम्ही प्रभूकडे फळ देण्याच्या उद्देशानं याल, हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट असेल. सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट. देवाचे प्रिय लोक, उद्याचा एक दिवस आमच्याकडे आहे, आम्ही परत एकत्र येऊ. परंतु आमचं एकत्र येणं साधारण गोष्टीसाठी असू नये. जेव्हा आम्ही उद्या एकत्र येऊ, त्यास आतमध्ये एक आग पेटलेली असेल, एक अग्नी, एक सामर्थ्य असेल. जेव्हा आम्ही एकमेकाला भेटू, जसं 11 लोकांनी जगाची उलथापालथ केली, मी म्हणतो या 3 दिवसाच्या मीटिंग नंतर ही सगळी मुंबई उलथी पालथी करून टाका. कारण प्रभूनं तुम्हाला बोलवलं, उभं केलं मोठं काम करण्यासाठी. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहतील. आपले डोळे बंद करा, प्रभूच्या हातामध्ये पडा, प्रभूच्या हातामध्ये पडा. आपले डोळे बंद करा. कोणी कुणाशी पाहूच नका, कुठंच कोणी पाहू नका, इकडे तिकडं कोणी इकडे तिकडे पाहू नका. आपले हात उंच करा, प्रभूला शरण या, प्रभूला शरण या. मला माहितीये आता पवित्र आत्मा अनेकांच्या जीवनामध्ये काम करणार आहे. कोणाला वाटतं की नाही आता मला फलदायी बनायचंय, फळ द्यायचंय, कोणाला फळ द्यायचंय, कोणाला काहीतरी निर्णय घ्यायचा असेल. पहा, कोणी कुणाकडे पाहू नका, डोळे बंद ठेवा. परंतु देवानं जर आज तुमच्याशी बोललेलं असेल, तुम्हाला असं वाटतं असेल मला फळ द्यायचंय, पश्चातापाचं फळ द्यायचं असेल, काहीतरी तुम्हाला प्रभूला द्यायचं असेल, शांतपणे आपल्या जागा सोडून पुढे या. ज्याला वाटतं फळ द्यावं, ज्याला वाटतं फळ द्यावं, ज्याला वाटतं बरं का, या तुम्ही पुढे या. आज तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील तर थोडीशी पुढची जागा आपण रिकामी सोडू, थोडी पुढची जागा आपण रिकामी सोडूया. सिद्धे हो.
कोणी कुणाकडे पाहू नका, हात उंच करा, पवित्र आत्म्याला बोलवा. काहीतरी घडणार आहे आज, सिर काहीतरी पे घडणार आहे, काहीतरी घडणार आहे. कुठंच पाहू नका. पुष्कळ आज देवासमोर त्या कबूल करतात आणि प्रभूने तुझं अंतःकरण पाहिलं, प्रभूने तुझं अंतःकरण पाहिलं. मनामध्ये फार इच्छा आहे प्रभूचं काम करावं, प्रभूला समर्पित व्हावं. आजपर्यंतचे अनुभव आणि इथून पुढचे अनुभव वेगळे असतील. तुझा पश्चाताप फळ देण्याची कुवत प्रभूनं पाहिलेली आहे आणि देव तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. फलदायी जीवन, फलदायी जीवन, फलदायी जीवन, पवित्र आत्म्याचं कार्य, देवाच्या आत्म्याचं कार्य, सामर्थ्याचं कार्य अनुभव. मोकळं हो, मोकळं हो, मोकळं हो. अभिषेकासाठी तयार हो, सामर्थ्यासाठी तयार हो, प्रभूच्या कामासाठी तयार हो. थँक्यू लॉर्ड. Lord, I worship you. I praise you. I praise you. I praise you. I praise you. Lord, yes. नाकारलं जाणं हा अनुभव आहे, पण स्वीकारणं, उभा करणं हे प्रभूचं मोठं काम आहे, मोठं काम आहे. तू देवाच्या दृष्टिकोनातनं बोलवा ना. जे शब्द तुला हानी करतात, जे शब्द तुला दुखावतात त्याच्याकडे कान देऊ नकोस. ज्या शब्दानं तुझ्या जीवनाचं पुनरुज्जीवन होतं त्या शब्दाकडे कान दे. तू देवाच्या दृष्टिकोनातनं बोलवा, तू देवाच्या दृष्टिकोनातनं बोलवा ना. उभं राहा, उभं राहा. असं जग की जगण्याचं आकर्षण लोकांना वाटेल. असं पहा की फक्त तुझ्यातलं दैवी सामर्थ्य प्रभू लोकांनी पहा. लॉर्ड, आय वर्शिप, आय प्रेज यू, आय प्रेज यू. या क्षणाला पाठव तेव्हा तुझं गौरवी सामर्थ्य, पाठव तुझा अभिषेक, ज्यानं शरीरातले विकार नष्ट होते, ज्यानं शरीरामध्ये असणारे विकाराची शक्ती नष्ट होईल माझ्या. ऐकला, आय प्रेज यू, आय प्रेज यू, आय प्रेज यू. ज्याच्यासाठी प्रभूला हाक मारत आहे ते काम प्रभू तुझ्या जीवनात करण्यासाठी समर्थ. प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा, प्रभूची दया याचा अनुभव घे. तुझा स्वाधीन करतो प्रभूची. आपला दोष दूर कर, सुटका दे, सुटका दे, बंधनं तोड माझ्या. फळाची अपेक्षा करत आहे तुझं अंतःकरण, तुझं हृदय, या सगळ्याला देवानं तपासलं. लाडण्याची फार इच्छा आहे. मंदिराच्या तीरावरती 12 महिने फळ देणारं झाड आहे, 12 महिने फळ देणारं झाड. त्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रभूला माफ, देवाच्या आत्म्याची गरज आहे. सामर्थ्य येण्यासाठी, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येण्यासाठी स्वीकार. Lord, I worship you. I praise you. I praise you. I praise you. देवाचा हात पहा, देवाच्या हातातलं सामर्थ्य पहा, देवाच्या हातातली कृपा, अनुग्रह पहा. Lord, I praise you. I praise you. I worship you. Lord, yes. Thank you, Lord. I worship you. Oh. Thank you, Lord. I bless you. I bless you. I praise you. I praise you. आत्म्याच्या सामर्थ्यासाठी मोकळी हो. एक पश्चाताप, ते फळ तुझ्या जीवनाला बदलून टाकेल. ते फळ तुझ्या जीवनाला बदलून टाकेल. ते फळ तुझी अवस्था बदलून टाकेल. तुला वाटतं एक प्रभावी जीवन मी जगावं आणि त्या प्रभावी जीवनाची सुरुवात आज रात्री प्रभू करत आहे. स्वीकार, स्वीकार. देवाचं कॉलिंग, देवाचं बोलवणं, अनुग्रह, त्याची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये होईल. हे पवित्र आत्म्या, हे देवाच्या आत्म्या. आय वर्शिप, आय प्रेज यू, आय प्रेज यू. समस्येपेक्षा, व्यक्तिगत जीवनातल्या प्रश्नांपेक्षा देवाकडे पहा. हे सगळं नश्वर आहे. अविनाशी पवित्र आत्मा, अविनाशी फळ आहे. त्या फळाकडे दृष्टीला देवा तुझ्या कृपेचा, दयेचा हात पाठव आणि सगळी परिस्थिती बदलून टाक माझ्या.
praise you. I worship you. I worship you, Jesus. हे देवा, हे स्वर्गीय सामर्थ्य असणाऱ्या देवा, हे स्वर्गातलं अग्नी, हे स्वर्गातलं सामर्थ्य ज्याच्याद्वारे बंधनं तुटली जातात, आज हे सामर्थ्य मोकळं कर, जेणेकरून हे शरीर मोकळं व्हावं. गौरवी 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 बंधनं तोडणारं, सुटका करणारं सामर्थ्य याच्याद्वारे बांधणी कर, बांधणी कर. सर्व बंधनं तुटली जाऊ दे, बंधनं तुटली जाऊ दे, बंधनं तुटली जाऊ दे प्रभूची. गौरव देवा सामर्थ्याबद्दल, तुझ्या त्या चमत्कारांबद्दल, की देवा तुझा आत्मा त्या प्रत्येकावरती अभिषेक करत आहे, तुझा तो पवित्र अग्नी देवा येत आहे. कोणा व्यक्तीचं लक्ष तुझ्याकडे नाही, पण देवानं तुझ्याकडे पाहिलेलं आहे, देवानं तुझ्याकडे पाहिलेलं आहे. परमेश्वर तुझ्याकडे पाहत आहे, त्याचा अनुग्रह, त्याची कृपा, याचा अनुभव घे, अनुभव धन्यवाद, अनुभव. सर्व गौरव आणि महिमा देवा पात्र आरोग्य पवित्रीकरण तुझ्या नावामध्ये स्पर्शाचा I worship you. I worship you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, पवित्र आत्मा धन्यवाद करतो. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, देवाच्या सामर्थ्यावरचा विश्वास मजबूत कर. धन्यवाद येशू. आपले जीवन थँक्यू लॉर्ड. प्रभूला योग्य, आपलं जीवन देवाला पसंत पडणार. देवा मी तुला धन्यवाद देतो. माझं जीवन देवाला गौरव देणारा असावं. देवाला ती ऐकली घे. तू दुसरी कोणती अपेक्षा करत नाही. आज रात्री तुझ्या अंतःकरणामध्ये ही अपेक्षा आहे, माझ्या खात्यात तुझी महिमा होऊ दे, माझ्या खात्यात तुझी महिमा होऊ दे. त्याच्या महिमेनं तुझं जीवन भरत आहे, त्याच्या महिमेनं तुझं जीवन भरत आहे. बापांची कबुली देत आहेत. आम्ही धन्यवाद करतो. लेकरावरती तुझी कृपा, त्याची जोखड, त्याची बंधनं, निघणाराची शक्ती नष्ट करून त्याला संपूर्ण सुटका दे, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस, तुझ्या स्पर्शाबद्दल थँक्यू, धन्यवाद येशू. सर्व समस्या थँक्यू, मोकळीकता दे, मोकळीकता दे, थँक्यू, मोकळीकता दे. विश्वासामध्ये त्यांना मजबूत कर. काही बहिणीसाठी प्रार्थना करतो. मोकळं कर, मोकळं कर, मोकळं कर, मोकळं कर. बंधनं, बंधनं, जोखड सर्व मोकळं कर. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या गौरव नावामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याची कृपा. सर्वजण देवाजवळ जाऊया, सर्वजण आपले हात उंच करून पवित्र आत्म्याला बोलवूया, पवित्र आत्म्याला बोलवूया, देवाच्या आत्म्याची समक्षता. सर्व महिमा गौरव देवा मी तुला देतो. होली 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 लोक, तुझ्या सहभागीतेबद्दल देवाला धन्यवाद देतो. की तुझा आत्मा या अग्नी, हे सामर्थ्य ज्याची गरज आहे. पवित्र आत्मा धन्यवाद करतो. थँक्यू जीसस. पवित्र आत्मा धन्यवाद. थँक्यू जीसस. येशूच्या नावात मागूया देवाकडे ते सामर्थ्य. आता पश्चातापाचं फळ, हालेलुया. आता पश्चातापाचं फळ. पुष्कळ रडत आहेत, पुष्कळ देवाजवळ जात आहे, आणि तुमचा समय आलेला आहे, सुटकेचा समय आलेला आहे. थँक्यू लॉर्ड. पुष्कांच्या पोटातलं विखार प्रभू नष्ट करत आहे. थँक्यू जीसस. हा देवाचा हात तुमच्या पोटावरती येत आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद. ज्या बाजूला दुखत आहे त्या जागेला देव स्पर्श करत आहे, दुखणं नष्ट करत आहे. हो प्रभू दया कर. तुझ्या हो देवा तुझ्या स्पर्शाची छातीमध्ये गाठ आहे, हो हालेलुया. नष्ट करत आहे ती गाठ, येशूच्या नावात नष्ट करत आहे ती गाठ. स्वीकारा, स्वीकारा आरोग्य. आमेन आमेन. कर्जाच्या दलदलीत नखापासून केसापर्यंत तू बुडलेली व्यक्ती आहे. पवित्र आत्म्यानं भरून जा. आरोग्यानं भरून जा. स्वर्ग उघडत आहे, स्वर्ग उघडत आहे, स्वर्गातले आशीर्वाद करत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू.
पवित्र आत्मा धन्यवाद तुला येशू आम्ही धन्यवाद करतो ज्या उद्देशानं प्रभू दया कर. आज प्रभूच्या हालेलुया. घराकडे तू आलेली आहेस, तुझ्या सामर्थ्याने भरून जाऊ दे. हालेलुया. नकारात्मक विचार क्षमा हो दे डिस्ट्रक्शन तुझ्या मनात. पापांची क्षमा हो दे बाबा. परंतु आता हालेलुया. देव तुला सांगत आहे, बंधनातून मुक्त हो. करतो मी तुला, हालेलुया. उभे करतो मी तुला, उभे करत आहे देव. हालेलुया. शिखरावा शरणमया. रिबा शाखा तोडो दो शबरबलबा. थँक्यू जी. जाऊ नका तसं, जाऊ नका. देवाला आरोळी मारा, देवाला हाक मारा. पवित्र आत्म्याचा अनुभव घ्या, पवित्र आत्म्याचा अनुभव घ्या, पवित्र आत्म्याचा अनुभव घ्या. धन्यवाद येशू. तुझ्या सामर्थ्याने भरून जाऊ दे. थँक्यू. धन्यवाद येशू. तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद. थँक्यू लोक. हालेलुया. पवित्र आत्मा धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 तुझ्या कार्याबद्दल दे बापा, तुझ्या सहभागितेबद्दल दे बापा, तुझ्या वास्तव्याबद्दल की देवा तू आमच्यामध्ये उपस्थित आहे, तुझा आत्मा काम करत आहे. थँक्यू. बंधन तुझत आहेत. हालेलुया. बंधन तुझत आहेत. हालेलुया. अशुद्ध शक्ती निघून जात. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरत आहात. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू. 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 थँक्यू जीसस. हालेलुया. 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 आमेन जीसस. प्रभूची समक्षता, देवाचं सानिध्य या ठिकाणामध्ये आहे. पुष्कळांच्या जीवनामध्ये एक नवीन उलथापालट होणार. आमेन. तुझ्या स्पर्शाबद्दल करिअर संबंधानं तू फार विचार करत आहे, परंतु आता प्रभू तुला अभिवचन देतो, ज्या फळासाठी तू तयार झाली इथूनच तुझ्या करिअरला एक नवीन कलाटणी मिळत आहे. इथून करिअरला एक नवीन कलाटणी मिळत आहे. आणखी एक व्यक्ती या ठिकाणामध्ये ती आपल्या मुलीची समस्या घेऊन आलेली आहे. आमेन जीसस. परिवारामध्ये ज्या पद्धतीनं तिच्या मुलीच्या जीवनामध्ये संकट आहे हालेलुया. आणि ती आज देवाजवळ प्रार्थना करते, माझ्या मुलीला या संकटातनं बाहेर काढ. थँक्यू. प्रभू तुला अभिवचन देत आहे. येशू दया तुझ्या मुलीचं रिस्टॉरेशन प्रभू येशू करत, दया कर. पुनर्स्थापना प्रभू करत, येस लॉर्ड. तिच्या घराला प्रभू करत आहे. तुटलेले नाते संबंध देव नीट करत आहे. आमेन. कोणीतरी या ठिकाणामध्ये अंधी आहेत, त्यांच्या घरामध्ये त्यांच्याकडे पाहणारं कोणी नाही, एकटेपणाचा अनुभव त्यांना आहे. हो प्रभू. परंतु देव आता सगळी परिस्थिती बदलत आहे, सगळी परिस्थिती बदलत आहे. परमेश्वर सगळी परिस्थिती बदलत आहे. रिबा शाखाराबा सरे, रिबा शाखा करू. हे करुणा, तू देवाजवळ प्रार्थना करत आहे, देवा माझा वापर कर, देवा माझा वापर कर. आता प्रभू त्याचा हात तुझ्या डोक्यावर ठेवत आहे. सामर्थ्य प्रभू त्याचा याच्यावर. थँक्यू देवा. Lord, I praise you. I praise you. I praise you. I praise you. हालेलुया. 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 थँक्यू जीसस. या दे बाबा, त्या श्रुतू पाहत आहे, त्या बहिणी तुझ्या समोर येत आहे. ओ प्रभूच्या प्रत्येकाचा अंतकरण तू जाणतो. हो दे बाबा, त्यांचं दुःख तू पाहतोस, अश्रू पुसणारा देव तू आहेस. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. तुझ्या टाचांमध्ये, तुझ्या धन्यवाद येशू. टाचांमध्ये तुला उभं राहण्यासाठी त्रास होतो प्रभू. अनेक दिवसापासूनची ती समस्या आहे. Thank you. तुझ्या टाचा, त्या टाचांमध्ये वेदना आहेत, परंतु आज रात्री प्रभू तुला सुटका देत आहे. प्रभू तुला सुटका देत आहे. Amen, Jesus. शोल्डर प्रॉब्लेम आहेत, फ्रोझन शोल्डरचा त्रास Thank आहे, you, Jesus. परंतु आता आपला हात लांब कर. Hallelujah. देव तुला आरोग्य देत आहे, परिषद- तुझ्या शोल्डरला देव आरोग्य देत आहे. Thank you, प्रभू Jesus. सुटका देत आहे, हालेलुया. सुटका देत आहे धन्यवाद प्रभू. येशू. एक धन्यवाद व्यक्ती या येशू. ठिकाणामध्ये धन्यवाद येशू. वाईट विचार तिला सोडत नाही. धन्यवाद येशू. धार्मिक आहे ती, हो. प्रभूला बिलगणारी व्यक्ती आहे, हो, प्रेम. पण वाईट विचार तिच्या डोक्यातनं जात नाही. थँक्यू. धन्यवाद. आज प्रभू तुला सांगितलंय, धन्यवाद. येशू निघून जाऊ दे. हो दिशील तर देवाचं हो, गौरव वाईट आहे. गोष्टींना. हो दिशील तर देवाचं गौरव आहे. हालेलुया. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. I bless you, धन्यवाद येशू. Jesus. धन्यवाद Thank येशू. you. थँक्यू. प्रभू या प्रिय लोकांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. तुटलेल्या अंतकरणानं तुझ्या समोर आलेले आहेत. आमेन. आमेन. जीसस. तुटलेल्या अंतकरण. एफ्राईम म्हणजे फळ देणं. आज हे लोक फळ देत देत बाहेर पडू दे, माझ्या देव फळ देत देत बाहेर पडू दे. हालेलुया. जेव्हा परत ते एकत्र येतील, उद्या आम्ही एकत्र येऊ, त्यास अनेक लोकांच्या साक्षी असू दे. प्रभूनं फळ देण्यासाठी पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये पाठवलं, धन्यवाद येशू. पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये पाठवलं. प्रभूजी विश्वास आहे, काहींचं प्रमोशन तू करणार आहे, हालेलुया. काहींना आर्थिक आशीर्वाद तू मोकळे करणार आहे, थँक्यू. काहींना ज्यांना अनेक दिवसापासून पैसे अडकले लोक आहेत त्यांच्यासाठी
तो अडकलेले पैसे मोकळे करणार आहे. या सगळ्या तुझ्या साक्षीबद्दल धन्यवाद देतो प्रभूजी. हे सगळं घडू दे माझ्या देव. काही लोक ज्यांना तू वाईट सवयीमधनं बाहेर पडण्यासाठी आव्हान केलं आणि आज त्यांचा झगडा संपणार आहे माझ्या देवा. त्यांचा झगडा संपणार आहे. जाताना फळ देत देत बाहेर पडणार आहे. हालेलुया. सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. कोणी सुद्धा असं जाऊ दे नकोस. उद्या येतील कुर्ल्यामध्ये मोठं कार्य होऊ दे माझ्या देवा. मोठं कार्य होऊ दे माझ्या देवा. पवित्र आत्मा मोठं साधन ठरेल. धन्यवाद करतो. ये प्रभू, हे प्रभू, ये देवा. आशीर्वादित कर त्यांना, आशीर्वादित कर. आजच्या दिवसाबद्दल तुला धन्यवाद. शौर्याबद्दल तुला धन्यवाद. एफ्राईम बद्दल तुला धन्यवाद. सगळं चांगलं शिक्षण तो आम्हाला दिलं, परंतु हे शिक्षण मजबूत असू दे. मास्टर जोशना यांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. तिथे त्यांना तू ठेवलं, गेली अनेक वर्ष या मंडळीचं नेतृत्व ते करत आहे. तुझ्या कृपेचा वर्षाव कर. अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना तू उभं केलं देवा. त्यांच्या उभं राहण्याच्या द्वारे अनेक लोक देवाला जडले जाऊ दे. अनेक लोक तरुण लेकरं देवाच्या राज्यामध्ये येऊ दे माझ्या देवा. पुष्कळ सत्य समजू दे. पुष्कळांचं जीवन परिवर्तन होऊ दे. इथून जाणारी एकही व्यक्ती रिक्त जाऊ निघू नकोस. सगळ्यांना बदलून पाठवण्याच्या धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो. आमेन. आइए सबसे पहले हम पवित्र आत्मा का धन्यवाद करते हैं. सच में प्रभु परमेश्वरा तू आमच्यामध्ये उतरून आलास. यस फादर. आज जाने से पहले हम एक छोटी सी आखिरी प्रार्थना कर रहे हैं. प्लीज 1 मिनिट रुके. आशीर्वादाची प्रार्थना करू शेवटची. प्रभूने शिकवली प्रार्थना.